रिची सचिन 11 या संघाने देखील सकाळपासून खूप चांगली कामगिरी केली आहे आणि आता इंद्रदेवाने देखील त्यांची साथ द्यायचं ठरवलंय. कारण अगदी रबर बॉल क्रिकेटमध्ये ना जेव्हा देखील सामना सुरू होतो आणि पावसाचं आगमन होतं तेव्हा गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती ते स्मितहास्य आपल्याला पाहायला मिळतं. कारण त्यांना देखील माहीत असं चेंडू जेव्हा पाऊस येतो आणि त्यानंतर बॅटरसाठी खूप कठीण कार्य असतं. आपण फक्त योग्य स्पॉटवरती गोलंदाजी केली ना तरी देखील आपण सातत्याने डॉट बॉल टाकू शकतो. त्या वेगामध्ये बॉल देखील तेवढा ओला होतो, त्यानंतर तो बॉल ग्रॅब करणं पकडणं देखील तेवढं कठीण होतं. पण त्या आव्हानाच्या अगेन्स्ट एक बॅटर आहे जो रिची सचिन 11 या संघामध्ये खेळतो, फैज म्हणून आहेत. त्यांनी काय बॅटिंग केली होती, अप्रतिम बॅटिंग केली. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील त्यांनी त्या मॅचमध्ये मिळवलं होतं. एका हाताने तो सामना वळून त्यांनी आपल्या संघाच्या खिशामध्ये टाकला होता. चला थोडंसं स्पीडअप करा, अजूनही मेगा फायनलची मॅच आपल्याला खेळवायची आहे. तर दोन्ही टीम्सला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा आणि कृपया आमच्यापर्यंत गोलंदाजाचं आणि बॅटरची नावं देखील येऊन द्या प्लीज. गोलंदाज विशाल आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती, पहिला षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती. वैशाख आहेत, क्षमा असावी, गोलंदाज वैशाख गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. गोलंदाज वैशाल आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. प्रचंड वेगाने इंद्रदेवाने देखील साथ दिली आहे. शुभ कार्याला साथ इंद्रदेवाची मिळाली की ते कार्य आणखीन शुभ होतं असं म्हणतात. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल बघा, अगदी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर पूर्ण झाली आहे. संदेश आहेत, चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्यांचा देखील होईल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. रिची सचिन 11 या संघाने देखील सकाळपासून इम्प्रेसिव्ह कामगिरी आपल्याला करून दाखवली आहे. कोलवली 40+ संघ देखील उपस्थित असेल, त्यांना देखील विनंती आपण देखील रिपोर्टिंग करा. अमित गायकर यांचा तो संघ, बाळा यांचा तो संघ, कालचा दिवस ज्यांनी डॉमिनेट केला. बघत आज काय घडतंय. 50+ आव्हान त्यांच्या समोर देखील मोठं असणार आहे. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला आणि याचीच आपण सातत्याने चर्चा करत होतो. जर हा पाऊस नसता, हा चेंडू अगदी पुढ्यातला होता तर हा नक्की षटकार मारण्याची कुवत त्या बॅटरकडे होती. पण तेवढी चांगली गोलंदाजी होते. पैशाल आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती, चांगली बॉलिंग आतापर्यंत करतायत. पडत असलेला पाऊस आणि त्याचा पुरेपूर वापर इथे होतोय. इंद्रदेवाने देखील खूप चांगली साथ दिली आहे रिची सचिन 11 या संघाची. खास करून गोलंदाजांना ते हलकसं नाही तर खूप मोठा ऍडव्हान्टेज होऊन जातं. त्या ऍडव्हान्टेजचा बघूयात फायदा उचलता येतोय का. 3 षटकांची मॅच, थोडंसं फास्ट क्रिकेट, थोडंसं फॉरवर्ड क्रिकेट पाहायला मिळतं आपल्याला. आणि स्पीडअप देखील करा प्लीज. पुढचा बॉल यावी बघा, अनएक्सपेक्टेड बाउन्स चेंडूने घेतला. अगदी त्या पाण्याचा वापर करण्याचा प्रयत्न राहिला आणि त्याच स्पॉटवरती चेंडू अदळल्यानंतर अनपेक्षित बाउन्स थोडासा झाला आणि त्यानंतर बॅटर पूर्णपणे बीट झालेत. 22 स्वरूपाची ही धाव खात्यामध्ये ऍड होईल. तर एका धावेच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसवत आहे आणि धावांचा विचार केला तर 3 चेंडूंवरती 3 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर जलद गतीने आतमध्ये आलाय चेंडू. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. बघा गोलंदाजासाठी देखील आव्हान असतं, कारण जेव्हा पाऊस पडत असतो सातत्याने चेंडू ओला होतो, ग्रीप होत नाहीये आणि तशा चेंडूला फेकणं देखील एक आव्हान असतं गोलंदाजाकडे. पण चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतायत गोलंदाज. 4 चेंडू आणि 3 धावा दिल्यात. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, एलिव्हेशन अप्रतिम मिळतंय. खेळाडू येतोय चेंडूच्या खाली, पहिल्या अटेम्प्ट वरती थोडीशी होते चूक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय आणि चाचपडत असताना इथे हे पावसाळी क्रिकेट आहे. 2 धावा इथे मिळतील पण प्रयत्न तेवढा चांगला राहिलाय. बघा चेंडू फील्ड कुठे केला, अगदी लॉंग ऑफ वरती तैनात होते, मिड ऑफ पर्यंत आलेत आणि ही कमिटमेंट दाखवावी लागते आपल्याला सातत्याने. आणि एज हा फक्त एक नंबर आहे. आज सकाळपासूनच खेळत असलेल्या या सगळ्या 50+ खेळाडूंनी आपल्याला सिद्ध करून दाखवलंय. मग ते गजानन सर असतील, वयाच्या 72व्या वर्षी देखील त्यांनी गोलंदाजी केली. फक्त 6 धावा त्यांनी दिल्या, विकेट्स देखील त्यांनी काढल्या. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट नेहमी आपण अनेक वेळेस असं म्हणतो ना, काही यंगस्टर ज्यांना मी म्हणेन अगदी 30-35च्या वयामध्ये म्हणतात वय झाले क्रिकेट खेळत नाहीये. तसं नसतं मित्रांनो. आपण क्रिकेट खेळणं सोडतो ना म्हणून आपली वय होते, हे नेहमी लक्षात ठेवा. कारण क्रिकेट आपल्याला बरंच काही देतं. ती फिटनेस देतं, ती प्रसिद्धी देतं, त्या ट्रॉफीज देतं.
आणि तो सन्मान देखील क्रिकेट आपल्याला देत असतो. जाऊयात मॅचच्या दिशेने. 5 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल यावेळी चांगला स्ट्रोक आहे, कनेक्शन चांगलं आहे. बघूया धावा मिळतात किती. येते लॉफ्टेड ड्राईव्ह, आलाय षटकार. नितीनच्या बॅट मधून आग उगवणारा षटकार येतोय आणि या 6 धाव्यांच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावलाय. धावा झाल्यात 11 धावफलकावरती. पहिल्या षटक संपलाय. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. व्हॉट अ बॅटिंग. आणि अगदी बॅटिंगला जाण्याच्या अगोदर नुकतंच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ज्यांनी स्वीकारलं, म्हणजेच तो कॉन्फिडन्स, मनोबळ त्यांच्याकडे होता आणि त्याचाच पुरेपूर वापर केला. फक्त वाट पाहत होते आपल्या स्लॉटमध्ये चेंडू कधी येतोय आणि त्याला प्लॉटच्या बाहेर दिलाय भिरकावून. या 6 धावांच्या साहाय्याने धावफलक 11 या आकड्यावरती. दुहेरी आकडा देखील गाठलाय. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि आवश्यकता नक्कीच होती त्या षटकाराची, कारण आतापर्यंत गोलंदाजांनी डॉमिनेट केलं होतं. 5 चेंडूंवरती फक्त 5 धावा दिल्या होत्या. त्या शेवटच्या चेंडूवरती आला षटकार आणि त्यामुळे ते डॉमिनेशन आता पुन्हा एकदा रिव्हर्स होताना पाहायला मिळते आपल्याला. मी म्हटलं ना, दोन्ही संघ तेवढे बलाढ्य आहेत. दोन्ही संघ देखील अगदी फाईट करण्यासाठी जाणले जात आहेत. समोरच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतोय अग्री कोई भाईंदर आणि त्यांच्यासमोर फाईट करतील ऋषी सचिन 11 हा संघ. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, नामांकित संघ आहेत. त्या नामांकित संघामध्ये ही नामांकित फाईट सुरू आहे. या ट्रॉफीसाठी ती फाईट सुरू आहे. 40+ आपण काल सामने पाहिलेत, ज्यामध्ये अगदी मनोज जोशी समालोचनाच्या भूमिकेमध्ये होते. अगदी क्रिकेट ज्या व्यक्तीने गाजवलाय, क्रिकेटची सेवा करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. यावेळी प्रचंड बाहेरच्या दिशेला पिचिंग आणि व्हाईट बॉल पंच घोषित करतात. थँक्यू सर. दोन्ही हात समांतर होतील. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फैय्यज येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल योग्य त्या दिशेला. फक्त चेंडूला दिशा दाखवली. एक धाव तर नक्कीच पूर्ण होणार आहे. संदेश आहेत, प्रयत्न करतायत. धाव देखील घेतली आहे आणि एकच धाव इथे मिळणार आहे, कारण जास्तीत जास्त स्ट्राईक नितीन यांच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण नितीन चांगली बॅटिंग करतायत. चांगले स्ट्रोक्स त्यांच्या बॅटमधून येतात. चांगला खेळ. अँकर रोल यालाच म्हणतात. समोरून आपण अनेक वेळेस पार्टनरशिपची चर्चा करतो, यालाच म्हणतात ती पार्टनरशिप. समोरचा बॅटर चांगली बॅटिंग करतोय तर त्याला ती सिंगल काढून द्यायची आहे. चांगला स्ट्रोक, चांगला पुलचा फटका आपण पाहतोय. धावा मिळतील किती, तर 2 धावा इथे मिळणार आहेत. थोडंसं बंद ग्राउंड पाहायला मिळतं. फक्त 180 डिग्री इथे मैदान आपल्याला पाहायला मिळतं, अशी भौगोलिक परिस्थिती. बघा, सेकंड बिल्डिंगला क्रॉस केलं तर 2 धावा मिळतील. येस सर, 2 धावा आहेत. धैर्य आहे, स्थिरता आहे आणि त्याच्यासोबतच ते अटॅक देखील करतायत. यावेळी देखील पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. बॅटची हलकीशी कडा लागली. अगदी शॉर्ट कव्हरवरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. त्या फटक्यानंतर धावा फक्त 2च मिळाल्यात, पण तो कॉन्फिडन्स, मनोबळ त्यांच्याकडे आलाय की शॉर्ट पिच चेंडूला देखील आपण भिरकावू शकतोय. पण फैय्यज यांची गोलंदाजी देखील चांगली राहिली आहे. बघा, प्रयत्न नितीन यांचा होतोय, प्रयत्न अजय यांचा होतोय, पण फैय्यज यांची गोलंदाजी देखील तेवढीच चांगली राहिली आतापर्यंत. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक, अगदी समोरच्या दिशेला एक्झिक्यूट केला. 2 खेळाडू आहेत. 1 धाव पूर्ण झाली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. बघा, किती महागात पडणार आहे त्या मिळालेल्या फक्त एका धाव, कारण इथे 2 धाव्यांचा नक्कीच प्रयत्न केला असता तर मिळाल्या देखील असत्या. तसं होत नाहीये. एकच धाव इथे मिळेल. ते एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे धावा झाल्या 16 धावफलकावरती. या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 टू गो. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. बॅटची हलकीशी कडा लागली. टो एंड आणि एकच धाव इथे देखील मिळेल. 17 धावा धावफलकावरती झाल्यात. 11 चेंडूचा खेळ झालाय. 17 धावा धावफलकावरती. 7 चेंडूचा खेळ फक्त अजूनही शिल्लक आहे. बघूयात किती धावा बनवतात. अग्री कोई भाईंदर यांच्या विपक्ष ऋषी सचिन 11 हा संघ यावेळी देखील अगदी खोदून काढलाय चेंडूला. गोलंदाज स्वतः जात आहेत. चेंडूच्या खाली 1 धाव नक्कीच मिळणार आहे आणि फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. ते एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे धावा झाल्यात. 18 धावफलकावरती 2 चेंडूचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावरती शेवटच्या 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. बघा, थोडंसं गुणलेखामध्ये फेरबदल आहे. 18 नाही 19 धावा झाल्या धावफलकावरती. 12 चेंडूंच्या अखेरीस 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा धावफलकावरती. 19 ऑन द बोर्ड.
या षटकामध्ये एकही निर्धाव चेंडू आलेला नाहीये, एक डबल आली आहे आणि एक वाईट देखील आलाय. 19 झाल्या दादा. गोलंदाजी ट्रॅकवरती सुगनाथ येतात उर्फ लारा या नावाने प्रसिद्ध आहेत. बघत कशी गोलंदाजी करतात. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी कॅप्टननी चेंडू त्यांच्या हातामध्ये विसरलाय आणि पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. 19 धावा धावफलकावरती. समोरच्या दिशेला लारा पाहायला मिळतात, नॉन स्ट्रायकिंग एंडला डॉन पाहायला मिळतात. हे असे प्रसिद्ध असलेली नावं आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटची. कोपर गावातील एक नामांकित फलंदाज आहेत आणि डॉन नावानी प्रसिद्ध असलेले नितीन देखील तेवढेच चांगले फलंदाज. अगदी मुंबई रिजन त्यांनी देखील गाजवलाय. पुढचा बॉल आणि इथे गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. एकच धाव फक्त मिळणार आहे आणि त्यांना देखील माहिती आहे, सुगनाथ यांना देखील माहिती आहे ना की जास्तीत जास्त आपण स्ट्राईक वरती जर अजय यांना ठेवलं तर मोठ्या फटक्यांपासून आपण लांब राहतोय आणि तसंच कार्य त्यांच्याकडून देखील होतं. त्या आर्क पेक्षा लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय, कुठेही सिंगल देण्याचा प्रयत्न नाहीये. चांगली गोलंदाजी होते, अगदी योग्य त्या वेळेस योग्य तशी गोलंदाजी आपण पाहतोय. झाल्यात 20 धाव फलकावरती. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. शॉर्ट पिच चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेमध्ये बराच वेळ असणार आहे. बघा कॅच इथे होते का? कंप्लीट कॅच नाही आहे. हा येतोय षटकार. अजय म्हणतात माझी देखील बॅट तळपली आहे आणि माझ्या देखील बॅट मधून षटकार येऊ शकतोय आणि तो षटकार त्यांनी मारून देखील दाखवलाय. येतोय षटकार. उत्तुंग 6 धावा आणि त्या 6 धावेच्या साह्याने धावफलक देखील आता धावतोय. धावा झाल्या 26 धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावे देखील चेंडूला पुल केला. पुष्कर काटे आहेत तिथे. एक धाव पूर्ण झाली आहे आणि फक्त एका धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. बघा स्ट्राईक नितीन यांना हवी होती. एक षटकार अजयच्या बॅट मधून देखील आलाय. स्ट्राईक त्यांना देखील हवी होती. 27 धावा झाल्या धाव फलकावरती. फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुगनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती. नितीन पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये. हेच तर ते कॉन्टॅक्ट आहे, हेच तर ते बॅटल आहे जे बघण्यासाठी इथे संपूर्ण प्रेक्षक वर्ग देखील थांबलाय, पाहणी करतायत. बघत हे कॉन्टॅक्ट, हे बॅटल, ही रायव्हलरी. इथे विजय कोणाचा होतोय आणि पराजय कोणाचा होतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शाकरॅनला डॉन आणि गोलंदाजी ट्रॅक वरती लारा. पहिला बॉल इथे बघा, बॅटची हलकीशी इथे कडा लागली आहे आणि चांगली गोलंदाजी. डॉट बॉल आलाय की विकेटचं पतन झालंय? येस इट इज आउट. विकेटचं पतन झालंय आणि ही कॉन्टॅक्ट, ही बॅटल, ही रायव्हलरी या कोपर गावाच्या खेळाडूंनी जिंकली आहे. लारा यांनी ती बॅटल जिंकली आहे. डॉन यांना गेलंय बाद. विकेटचं होत आहे पतन. धाव झाला 27 धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. षटकार आला आणि तरी देखील षटकारानंतर चांगलं कमबॅक केलंय. लास्ट बॉल. या षटकामधील शेवटचा चेंडू, या इनिंग मधला शेवटचा चेंडू. बघत काय टार्गेट सेट होतोय. समोर देखील तेवढंच बलाढ्य संघ आहे. समोरच्या संघामध्ये देखील बॅटिंग अगदी खोलवर आहे आणि त्या खोलवर बॅटिंग साठी गोलंदाजी देखील आपण पाहतोय ना की अग्रिकोई भाईंदर संघाकडे देखील तेवढी चांगली गोलंदाजी आहे. शेवटचा बॉल आणि इथे पंच काय कॉल करतायत? येस इट इज अ वाईट बॉल. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. प्रचंड उसई मिळाली चेंडूला आणि 1 फॉर दी ओव्हर देखील देण्यात आलाय गोलंदाजाला. म्हणजे आता शॉर्ट पिच गोलंदाजी करू शकत नाहीयेत, पण काय योग्य तो वापर केला बघा. तो स्पॉट तिथे निर्माण झाला ना, त्या स्पॉटचा योग्य तो वापर करण्याचा प्रयत्न राहिलाय, पण अतिरिक्त उसई मिळाली.
वाईट बॉल आणि बघा संपूर्ण डगआउट म्हणते की फ्री हिट पण नाहीये, वन बाउन्सचा कॉल देत आहेत स्क्वेअर लेगचे पंच. पुढचा बॉल पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे केला होता आणि आलाय का अजून एक डॉट बॉल. षटक क्रमांक 3 देखील संपलंय. डॉट बॉल नाहीये तर रनआउट स्वरूपाने सांघिक यश शेवटच्या चेंडूवरती देखील मिळत आहे. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावा लागल्यात धावफलकावरती 28 आणि जिंकण्यासाठी लक्ष्य 29 धावेंचं असणार आहे. व्हॉट अ मॅच. बघा जवळपास 10ची सरासरी तर मेंटेन करावीच लागणार आहे. समोरच्या संघामध्ये देखील चांगली गोलंदाजी आहे आणि जर आपण ऋषी सचिन 11 या संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील बॅटिंग तेवढीच चांगली आहे. म्हणजे मॅच पाहायला मजा येईल यात ती मात्र शंका नाहीये. चला स्पीडअप करा प्लीज. ऋषी सचिन 11. सलामीसाठी दोन्ही बॅटर्स मैदानात येतात. सागर आणि फैज दोन्ही बॅटर्स आहेत. बघूयात समोरच्या संघामधून पहिलं षटक घेऊन कुठला गोलंदाज येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. आगरी कोई भाईंदर विपक्ष ऋषी सचिन 11 असा हा सामना आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती धर्मेंद्र पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला आपल्याला सागर पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला सलामीला आलेले फैज पाहायला मिळतात. काय घडतंय
लक्ष 29 धावेंचं. 29 धावेंचं लक्ष. 29 टू विन. 18 चेंडूंचा खेळ. 29 धावेंचं लक्ष. काय घडतंय धर्मेंद्र गोलंदाजी ट्रॅक वरती. 50+ हंगाम आपण पाहतोय आणि त्याची ही फायनलची मॅच, कारण आजच्या दिवसाची ही फायनल म्हणायला हरकत नाहीये आणि स्पर्धेतील ही मेगा सेमीफायनलची मॅच आहे. समोरून 40+ मधून आपण पाहतोय कालच्या दिवसात क्वालिफाय झालेला, फायनलला पोहोचलेला पहिला संघ कोलिवली 40+ संघ. त्यांचं देखील स्वागत. ते देखील इथे अगदी योग्य त्या वेळेवरती आल्यात, रिपोर्टिंग केली आहे. त्यांना देखील सज्ज राहा. त्यानंतरची मेगा फायनलची मॅच आपलीच असणार आहे. प्रेक्षक वर्ग देखील त्यांच्यासोबत आलाय. पहिलाच बॉल, पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता आणि शॉर्ट पिच चेंडूला अगदी पुल करण्याचा प्रयत्न केला. ती वेगवान चेंडू बॉडीवरती अटॅक केला. पहिलाच बॉल अगदी बॉडीवरती अटॅक केला. धर्मेंद्र खूप चांगली गोलंदाजी करतायत. ती सकाळपासूनच त्यांचं कार्य राहिलंय. संघासाठी येतात, पहिलं षटक घेऊन येतात आणि पहिलं षटक घेऊन आल्यानंतर गोलंदाजी देखील चांगली करून दाखवतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू होता. भिरकवण्याचा इथे देखील प्रयत्न केला. बॅटची हलकीशी इथे कडा लागते आणि एकच धाव इथे मिळणार आहे. असंच आचपडत असताना आपण यष्टीरक्षकांना पाहतोय, कारण बघा स्पर्धेचे काही नियम आहेत. चेंडू जर अडकला, लॉस ऑफ द बॉल मैदानाच्या आतमध्ये झाला तर आपल्याला 3 धावा मिळतील. त्या देखील धावून कंप्लीट करायच्यात. धर्मेंद्र आता ही कॉन्टॅक्ट आणि ही बॅटल पाहायला खूप मजा येणार आहे. फैज आहेत आणि बघा अप्रतिम स्ट्रोक. एक धाव तर नक्कीच कंप्लीट होईल. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होणार आहे. 2 धावेचा प्रयत्न इथे होतोय. खेळाडू येत आहेत आणि चांगली फिल्डिंग झाली. 2 धावा इथे देखील मिळतील. चांगल्या गोलंदाजासमोर चांगले स्ट्रोक खेळत राहणं ते देखील टी बॉल क्रिकेटमध्ये, अगदी मॉन्सून क्रिकेटमध्ये त्याची देखील खूप आवश्यकता असते. 3 चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती झाल्यात. चांगली गोलंदाजी होते बघा. शांत ठेवलं दोन्ही बॅटर्सला. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवलंय. मोठे स्ट्रोक्स येत नाहीयेत. मी म्हटलं होतं ना की ही मॅच अगदी डाऊन टू द वायर्स असं म्हणतात. शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. त्याचा कालता थोडासा चुकवेल यात शंका नाहीये. काय घडतंय क्षेत्ररक्षणामध्ये देखील सातत्याने थोडासा बदल करण्यात येतोय, कारण त्यांना देखील माहिती आहे फैज यांची देखील ताकद राहिली आहे त्या व्ही रिजन मध्ये खेळणं. लॉंग ऑन लॉंग ऑफ, कव्हर्स रिजन, काव कॉर्नर रिजन यावरती सातत्याने चांगले फटके खेळणं, चांगला स्ट्रोक प्ले करणं ही त्यांची ओळख राहिली आहे. पुढचा बॉल यावेळी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. वेग प्रचंड आहे. फॉलो थ्रू देखील आपण पहा. त्या फॉलो थ्रू मध्ये देखील अगदी 2-3 पावलं पुढे सरचवलेत. मी देखील इथे खेळायला आलोय त्याची देखील प्रचिती देत असताना, आणि हाच कॉन्फिडन्स गरजेचा असतो बघा. कारण गोलंदाज जेव्हा फॉलो थ्रू मध्ये थोडासा पुढे सरसवतो, डॉट बॉल फेकतो, विकेट्स घेतो आणि त्यानंतर तो कॉन्फिडन्स त्यांच्या चालमध्ये, त्यांच्या त्या शोल्डर्स मध्ये, ते सगळं आपल्याला पाहायला मिळतं. पण आता इथून फैज यांना देखील तो कमबॅक करून दाखवावा लागणार आहे. त्यांच्याकडे देखील ती कुवत आहे आणि ती देखील आता इथून सिद्ध करावी लागेल. पुढचा बॉल यावेळी देखील अंगाचा वेग घेणारा हा चेंडू आहे. पंचांकडे दाद मागितली जात आहे, पण शॉर्ट पिच चेंडूंना वापर कसा करावा, टी बॉल चेंडूवरती त्या पाण्याचा वापर कसा करावा आपल्या गोलंदाजीने सिद्ध करत असताना धर्मेंद्र गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी आपलं वर्चस्व या रेल्वे मैदानावरती गाजवत आहेत. चेंडू झालेत या षटकामध्ये आतापर्यंत 5 आणि धावा आल्यात फक्त आणि फक्त 3. मोठ्या फलंदाजासमोर अशी गोलंदाजी करणं देखील खूप मोठं असतं, कारण फैज यांनी देखील आपल्याला करून दाखवलंय. मागचा सामना त्यांनी स्वबळावरती वन मॅन शो कशाला म्हणतात ते त्यांनी करून दाखवलं होतं. पण इथे धर्मेंद्र यांची गोलंदाजी सुदृढ राहिली, अप्रतिम राहिली आहे. योग्य त्या क्षणाला टी बॉलचा वापर कसा करावा, ती सिमेंटची खेळपट्टी, त्या खेळपट्टीचा वापर कसा करावा हे सगळं त्यांनी आपल्या गोलंदाजीने करून दाखवलं. 5 चेंडूंनी फक्त 3 धावा. पुढचा बॉल यावेळी देखील टॉप एज बॅटची लागते. चेंडू निघून जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये आणि मिळणार आहे फक्त आणि फक्त एकच धाव. षटक क्रमांक पहिला संपलाय आणि धर्मेंद्र यांची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो नक्कीच झाल्या पाहिजेत. काय अप्रतिम त्यांनी इथे गोलंदाजी करून आपल्याला दाखवली आहे. पहिल्या षटकामध्ये टी बॉल क्रिकेटमध्ये जिथे आपण पाहतो 15 धावा 20 धावा या देखील येतात, तशा गोलंदाजीमध्ये बॅटर्स डॉमिनेटिंग क्रिकेटमध्ये त्यांनी आपल्या गोलंदाजीने इथे वर्चस्व दाखवलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा दिल्यात फक्त आणि फक्त 4 धावा. अप्रतिम गोलंदाजी.
आणि आता इथून समीकरण थोडंसं कठीण झालंय कारण 12.5 अशी ही सरासरी आता येऊन ठेपली आहे. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असणार आहे. तिची सचिन 11 या संघाला सागर आहेत. सागर आणि फैज हे दोघेही आहेत. नितीन गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतात. डॉन गोलंदाजी ट्रॅकवरती. बघूयात काय घडतंय या षटकामध्ये. हे षटक अगदी मॅचचा टोन सेट करेल. मेगा फायनलचे तिकीट देखील मिळवून देणार आहे. पहिला बॉल, पहिला चेंडू अगदी लोअर फुल टॉसचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न केला. अगदी डबल माइंड झाले होते. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती अगदी पहिला अटेम्प्ट त्यांचा फ्रंट फुटला जायचा होता. त्यानंतर शेवटच्या क्षणाला शॉट चेक केला बॅक फुटला आणि त्यानंतर हलक्या हाताने फक्त चेंडूला खेळून काढलं. एकच जाऊ इथे मिळेल पण फैज यांच्याकडे आता स्ट्राईक आली आहे आणि हे कॉन्टॅक्ट बघायला नक्कीच मजा येणार आहे. कारण नितीन यांनी देखील सकाळपासून चांगली गोलंदाजी केली आहे. फैज यांच्या बॅटिंगची देखील आपण स्तुती करतोय सातत्याने. बघत आता घडतंय का. इथून बॅटचा फेज ओपन करावाच लागणार आहे. समीकरण मोठं आहे आणि इथे देखील बॅटची हलकीशी कडा लागते. एक धाव नक्कीच पूर्ण झाली. बघत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. गोलंदाज स्वतः येत आहे चेंडूच्या खाली आणि 2 धावा तर नक्कीच पूर्ण होतील. चेंडू मिळालाय आणि मिळून फेकी करेपर्यंत त्या 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे. धाव झाल्यात 7 धावफलकावरती. 12 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण होतं. 12.5 ची ती सरासरी इथे मेंटेन करायची होती. त्यासाठी मोठे फटके खेळणं अनिवार्य आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा मिळाल्या तरी देखील टार्गेट सेट होऊ शकतं पण त्या येणं कठीण आहे. कारण आपण बघतोय रबर बॉल मॉन्सून क्रिकेट ते रिफ्लेक्सेस थोडेसे चांगले असणं आपल्याकडे गरजेचं आहे. ते रिफ्लेक्सेस आहेत चांगले. गोलंदाज नितीन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. प्रथम ओव्हर द विकेटनी मारा करतायत. समोर देखील फेस सज्ज आहेत. शिवाय हाताचा फलंदाज आपल्या पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये. तो कॉन्फिडन्स मनोबळ मिळवण्यासाठी एका दुसरा चांगला स्ट्रोक अगदी मिडल ऑफ द बॅटला कनेक्ट झाला ना तो कॉन्फिडन्स येऊ शकतो. सातत्याने गोलंदाजी आणि सातत्याने फिल्डिंग मध्ये त्या विवर रचनेमध्ये ना थोडासा फेरबदल केला जातो.